नसल्या कारणानं तरी देखील संघ खेळतो. 3 खेळाडू शॉर्ट आहेत त्या टीमच्या गोष्टीची नोंद घ्यावी. ऋतिक म्हात्रे पहिला चेंडू आणि भन्नाट वेगाने आपल्याला पहिला चेंडू पाहायला मिळतो. बघा या स्पर्धेची मॅनेजमेंट भरपूर चांगली आहे मनीषजी. तुम्हाला इथे वेळेवरती यावंच लागेल, तुम्हाला वेळेवरती रिपोर्ट करावाच लागेल, तुम्हाला वेळेवरती इथे टॉस करावा लागेल. कारण का विशाल म्हात्रे स्वतः 7:30 वाजता आले होते. जीटीसीची आमची पूर्ण टीम 7:30 वाजता आली होती. ही मॅनेजमेंट आहे. या दरम्यानचा हा फटका हवे ते मिस टायमिंग. या शॉट मात्र झेल तर होणार नाहीये, कारण का आता मात्र सूर्य देवता देखील प्रकट झाला आणि सूर्याची नक्कीच किरण परफेक्ट तिकडेच कदाचित डोळ्यावरती येत असावी. 1 शॉटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आला, म्हणजे एकच धावीतनं अंकित केले जाईल आणि धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आम्हाला अल्पेश गायकवाड माहिती देतील 1 धावसंख्या धावफलकावरती. समय सूचकता खूप महत्वाची असे, जसं तुम्ही सांगितलं की सर्व संघ वेळेवर येत आहेत, सर्व मेंबर्स, आमचे टेलिकास्टर्स, स्कोरर्स, तसंच आम्ही सुद्धा, म्हणजे आम्ही समालोचक सुद्धा दिलेल्या वेळेत हजर झालो. ही देखील एक अधोरेखित करणारी गोष्ट आहे. तर सर्वांनी जर मदत केली, सहकार्य केलं तर नक्कीच ही टुर्नामेंट 7व्या आसमानावर जाईल. डेफिनेटली सर्वांचं योगदान असणं गरजेचं आहे. खेळाडूंना वेळेवरती येणं, अंपायर्स असतील, कॉमेंटेटर्स असतील, आमची टेलिकास्टची टीम असेल, या सगळ्याच गोष्टी वेळेवरती तुम्हाला पाहायला मिळतात. दरम्यानचा हा चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतोय. प्रयत्न होता ऋतिक पाटीलचा आडव्या बटना ऑन साईडला हा मोठा फटका खेळण्याचा, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. 22चा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय आणि एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 2 धावा. बॉलची मेरिट ओळखणं देखील तितकंच गरजेचं आहे. बॉलची उंची, बॉलचा वेग, बॉलचा टप्पा, या सर्व गोष्टी महत्वाचं आहे. तुम्ही काल काय केलंय त्याला महत्व नाहीये, तुम्हाला आज काय करायचंय, तुम्ही आज काय कराल त्याला खूप जास्त महत्व आहे. खूप चांगली मॅच असणार आहे. वडवली बी विपक्ष खिडकाळी. चांगलं तुम्हाला हा बॅटल पाहायला मिळेल, कारण का 2 चांगल्या टीम आमने सामने आलेत आणि चांगला खेळ, चांगला संघर्ष तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. पहिली मॅच आपण एकतर्फी बघितली. पहिल्या मॅचमध्ये सोनारपाडा टीमचा पगडा भरपूर भारी लागला. मात्र ह्या मॅचमध्ये तुम्हाला चांगला सामना पाहायला मिळेल. या मॅचमध्ये तुम्हाला चुरस नक्कीच पाहायला मिळेल अशा आपण अपेक्षा करूया. पुन्हा एकदा मात्र पोल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाही. चेंडू आणि आपण विचार केला तर बॅटचा भरपूर संपर्क लांब जर विचार केला तर आपल्याला पाहायला भेटला नाहीये, कारण का भरपूर दुरून खेळण्याचा प्रयत्न. कमलेश आणि ऋतिक हे 2 आघाडीचे फलंदाज आहेत. चेंज द गेम वडवली बीचे, पण आता कुठेतरी ऋतिक मात्रे या षटकावर अधिराज्य गाजवतोय. कमलेशसाठी हा चेंडू या दरम्यान खोदून काढला फटका खूप चांगला होता. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळलेत. डीप मध्ये फिल्डर तिथे उपस्थित आहेत आणि धावा तर धावून घेतल्या आहेत 3. थोडा त्रास तर होणार आहे खिडकाई टीमला, कारण 3 प्लेयर्स शॉट घेऊन ते खेळते आणि त्यामुळेच कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असेल जास्तीत जास्त धावा बनवण्याचा वडवली बी टीमचा, की त्या 3 कमी क्षेत्ररक्षकांचा फायदा कसा उचलता येईल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 5 धावा, 5 रन्स. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील ही आघाडीची फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि ऋतिक म्हात्रे जो जर्सी क्रमांक 116 परिधान करून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी हाताळते. आतापर्यंत 5 बॉल्स हाताळलेत आणि धावसंख्या आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल ऋतिक पाटील, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल कमलेश पाटील. पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला दरम्यान पाहायला मिळते या षटकामध्ये. आतापर्यंत एक मोठा फटका आला नाहीये, त्यांना 2 इन्फॉर्म फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंज द गेम वडवली बी टीमचे मात्र 3 खेळाडू खिडकाली संघाचे इथे उपस्थित नाहीयेत, तरी देखील मात्र संघ खेळतोय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट ऋतिकसाठी रनअप चुकतोय वारंवार आणि पहिले 5 बॉल्स खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्यानंतर शेवटच्या बॉलवर मात्र 2 वेळा रनअप चुकल्या पंचाच्या माध्यमातून. डेड बॉलची खूण सुद्धा केली जाते. आतापर्यंत या डावात एकही चौकार किंवा षटकार आला नाहीये आणि खूप चांगली जबरदस्त गोलंदाजी ऋतिक म्हात्रेची आतापर्यंत तुम्ही पाहिली. खूप सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर द विकेट न फटका तर चांगला केला. डीप माहिती तर फिल्डर उपस्थित नव्हते. बॅक टू द बॉलर खेळलेत. भरपूर चांगला फटका आला ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. पहिले 5 चेंडू आपल्याला भरपूर चांगले पाहायला भेटले,
मग त्याच्यानंतर या अंतिम चेंडूवरती केला आक्रमण ऋतिक पाटीलनं आणि पहिल्या षटकाचा सांघिक खेळ झाला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बिन गडी बाद संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 9 वर. सांघिक या शब्दाला क्रिकेटमध्ये खूप जास्त महत्त्व आहे. आता पाहिलं तर दोन संघाचा हा खेळ आहे. एका संघामध्ये 11 खेळाडू आहेत आणि एका संघामध्ये फक्त 8 खेळाडू आहेत. सुरुवातीच्या 5 बॉलवर ऋतिकने जबरदस्त गोलंदाजी केली, पण शेवटच्या बॉलवर ऋतिक पाटीलने दाखवून दिलं की मी का ओपनर बॅट्समन आहे वडवली बी टीमचा आणि जबरदस्त ऑफ ड्राईव्ह मारत त्याने हा 4 धावांचा एक देखणा फटका लगावला आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर वडवली बी संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 9 धावा. नवीन बॉलर नाव सांगायचं प्लीज प्लेअरने. वैभव. दुसरं षटक हाताळण्यासाठी वैभव गोलंदाजी मार्कवर येतोय. तर पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर बोर्डवरती एकूण 9 धावा झालेत. वेळेवरती सामने सुरू झालेत आणि वेळेवरती तर आता मात्र आपल्याला मॅचेस सगळ्या आजच्या दिवसातील पाहायला मिळतील. 11 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. पुढचा चेंडू कमलेच्या स्ट्रायकिंग एंडला पोल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र ऋतिक पाटीलनं बॉडीचा बॅलन्स गमावला. बघा ही असते खेळाडू भावना. यष्टीरक्षक लगेच विचारपूस करण्यासाठी गेलेला आहे. जरी तो प्रतिस्पर्धी संघातला खेळाडू आहे तरी देखील दुखापत झाले की नाही ते लागलीच त्यांनी ते विचारपूस करायला गेले. हीच आहे ग्रामीण क्रिकेटची खासियत राहुलजी. तुम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये असंच चित्र पाहायला मिळेल, कारण का कल्याण डोंबिवलीमध्ये भरपूर चांगले चांगले संघ आहेत आणि भरपूर चांगले खेळाडू देखील आहेत. मैत्रीचे संबंध त्यांचे भरपूर चांगले आहेत, कारण का मैदानाच्या आतमध्ये उतरल्याच्या नंतर मात्र मैत्री नाहीये. मात्र मैदानाच्या बाहेर जेव्हा असतात तेव्हा नक्कीच त्यांची मैत्री असते. मात्र एखाद्या वेळेस एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर लगेचच विचारपूस करत असतात. हा नक्कीच एक मैत्रीचा भाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकात्मता किती आहे हे आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. त्याचमुळे तर क्रिकेट डेव्हलप होते. क्रिकेट विकसित का होते तर द्वंद्व असावं, पण द्वंद्व पराकोटीला जाणारं नसावं. एकमेकांना सावरणारं, एकमेकांना सांभाळणारं असावं, तरच मात्र क्रिकेटच्या खेळाला रंगत येते, असं आपण कित्येक वेळा पाहिलंय. बघा टेनिस बॉल क्रिकेट आता एवढं मोठं झालंय की 365 दिवस राहुलजी एक क्रिकेट खेळलं जाते. तर मात्र आज राग रुसवा करून, आज वैर पत्करून काय होणार आहे, तर प्रत्येक दिवस आनंदाने जगा, प्रत्येक दिवस खेळीमेळीने खेळा. चला प्लीज स्पीड द गेम लवकर करा, कारण आजच्या दिवसात मला 11 मॅचेस कंप्लीट करायचा आमचा रेकॉर्ड आहे. भूपेश आणि माझा खास करून 11 मॅचेस आम्ही व्यवस्थित कंप्लीट केला होता. अल्पेश गायकवाड देखील होते बीसीए चॅम्पियन्स ट्रॉफीला. 5:30 वाजेपर्यंत 11 मॅचेस विदाउट ओव्हर गॅप आम्ही कंप्लीट केल्या होत्या. नक्कीच इथे देखील तसाच प्रयत्न असेल. ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रगल आता मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रगल करत असताना ऋतिक आणि कमलेश पाटील प्रयत्न मात्र सुरू आहेत धावा बनवण्यासाठी. आता मात्र खूप चांगला क्लायमेट देखील झालाय. सुंदर क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. किंग्स ग्राउंड उसरगरची ऐतिहासिक क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या दिवसामध्ये या क्रिकेट स्पर्धेला, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेला मात्र सुरुवात झाली आहे. चर्चेमध्ये असलेली ही स्पर्धा उसरगरची सन्माननीय पांडुरंगजी संते साहेब यांचं मात्र भरपूर चांगला आम्हाला योगदान असतं. आमचे ते नक्कीच आधारस्तंभ आहेत विशेष उसर्ग टीमचे आणि चांगला सहकार्य असतं त्यांचा प्रत्येकी वर्षामध्ये या स्पर्धेसाठी. ओव्हर द विकेटनं या दरम्यानचा हा फटका पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज लागून चेंडू मात्र किपरच्या पाठी गेलाय. शुभम तिथे उपस्थित आहेत. चेंडू चोचून फेक करतील. 2 धावा इथनं मिळणार आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्डमध्ये आपल्याला 14 वरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्ग असेल. संघाची धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट गती कमी गेली पुन्हा एकदा. कीपर तर बीट झाले आहेत. शुभम आहे टेस्टांच्या मागे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल्स आपल्या बनंदा आलाय. 1+1 एकूण 2 धावा इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वर आपल्याला पाहायला मिळते. 16 इन अ बोट विदाउट लॉस.
एकही खेळाडू बाद झाला नाहीये. 16 धावसंख्येची आपल्याला भागीदारी पाहायला मिळते. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील या दोघांमध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. चेंज द गेम वडवली बी टीम कडनं. चेंडूला मात्र बघितलं आणि जाऊ दिलं. एस्टनच्या मागे पुन्हा एकदा खराब रक्षण आपल्याला महेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तोपर्यंत अजून या 2 धावा आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा देखील. एकूण या 3 धावा असतील. 2+1 एक्स्ट्रा धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती 19 आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा हा फटका चांगला आहे. याच खेळासाठी तर जाणलं जातं कमलेश पाटीलला आणि कमलेश पाटीलच्या बॅट मधून आता मात्र झाली ही सुरुवात. षटकार पहिला येतोय वडवली टीम साठी. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 25 वर आपल्याला पाहायला मिळते. वैभव पुढचा चेंडू. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक. आता मात्र हा दुसरा षटकार पाहायला मिळतो कमलेश पाटीलच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग. मयंक 11 न काळजी घेणं गरजेचं आहे. मैदानावरती भरपूर पाणी साठलंय आणि या अशा काही गोष्टी तुम्हाला मात्र पाहायलाच मिळतील. यावेळेस मिस टायमिंग हा शॉट झेल तर मात्र होणार नाही. चेंडू चुचून फेक केली जाईल. महेश गेले तिथे यष्टीरक्षक. तोपर्यंत मिळतील या अजून 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती एकूण आपल्याला पाहायला मिळते 33 धावसंख्या धावफलकावरती. या षटकामध्ये पूर्णपणे आपल्याला कमबॅक पाहायला भेटला आणि चांगली गोलंदाजी खास करून आपल्याला पाहायला भेटली. 24 धावा या षटकामध्ये फलंदाजी करत असताना ऋतिक आणि कमलेशने बनवल्या आणि एकूण 2 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या झाली स्कोअर बोर्ड वरती एकूण 33. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. विशाल म्हात्रे यांचे पिताश्री देखील इथं आलेत. बाबा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. एकूण 3रा षटकाला सुरुवात झाली. आपण जाऊया मनीष पाटीलजी यांना ऐकूया. धन्यवाद राहुलजी.
ऋतिक म्हात्रे याने मात्र पहिल्या षटकाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने निभावली होती, म्हणून त्याच्यावरच पुन्हा एकदा तो भार टाकण्यात आला की या षटकामध्ये देखील धावांना अंकुश तुमच्याच माध्यमातून लावला गेला पाहिजे. आणि पहिल्या बॉलवर एक लेग बाई झाले, धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वर. यावेळेस क्रॅकिंग शॉट, बॉल निघून जाते लॉंग ऑन, सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी माहिती षटकार. क्या बात आहे. जसा बॅटचा साऊंड आलाय त्यावर शिक्कामोर्तब झालं होतं की हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. स्वीट साऊंड ऑफ बॅट. धावसंख्या 6 ने पुढे जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावर. चेंज द गेम या नावातच सर्व काही आहे, पण मात्र खिडकाई टीम देखील तितकीच दर्जेदार आहे. भले 3 खेळाडू कमी घेऊन खेळते तरी सुद्धा एक चांगला फाईट बॅक नक्कीच खिडकाई टीम कडून अपेक्षित आहे. ऋतिक म्हात्रे राईट आर्म राऊंड. यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. त्याच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होतोय का ते पाहूया. पंचांच्या निर्णयाची आम्ही अपेक्षा आणि वाट पाहतोय आणि अपेक्षेप्रमाणे हा बॉल वाईड घोषित केला गेलाय. 2 धावा वाईडच्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावर. यस, 1 फॉर दी ओव्हरची ताकीद. म्हणजेच का या पुढील जर बॉल तसा तुम्ही हाताळला तर पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जाईल. जे क्रिकेटचे नियम आहेत त्या नियमांना अनुसरूनच तुम्हाला खेळ करावा लागेल. सन्माननीय नरेशजी ढोमे पुण्यावरून थेट या स्पर्धेत त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. खूप चांगला फोटोजेनिक शॉट, बॉलला उडवून दिलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. 6ची वाढ धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 48 या आकड्यावर. धावांचा अक्षरशः पाऊस पाडतोय तो म्हणजेच फलंदाज ऋतिक आणि कमलेश. सुरुवात कमलेशने केली होती आणि आता मात्र ऋतिक देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तडाखेबाज फलंदाजी करतोय आणि खिडकाई या संघावर थोडस संकटाचं वातावरण दिसते. पाहूया या संकटातून कसा बाहेर पडेल खिडकाई या संघ. ऋतिक मात्र ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या, आता मात्र तो धावा अमाप खर्च करतोय. ऋतिक म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हलकं शफल होऊन ऑनसाइडला आडव्या बटन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. यष्टांच्या वरून बॉलचा गेलाय का पंचाच्या माध्यमातून योग्य चेंडू असल्याची खूण केली जाते आणि कुठेतरी एक प्रामाणिक प्रयत्न करतोय ऋतिक म्हात्रे की माझ्या संघाला मी पुन्हा एकदा एका चांगल्या सुस्थितीत कसा आणू शकेन. हा एक प्रामाणिक प्रयत्न ऋतिक म्हात्रेचा. भले या षटकामध्ये 2 षटकार आले तरी सुद्धा शेवट मात्र गोड करण्याचा प्रयत्न ऋतिक म्हात्रेचा. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय ऋतिक पाटील, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार आलाय आणि कमलेश नॉन स्ट्राईक एंडला आहे, ज्याच्या बॅटमधून एकंदरीत 3 षटकार आलेत. एक चांगली सुरुवात, एक चांगली भागीदारी. जशी पहिल्या सामन्यामध्ये चांगली भागीदारी रचली गेली होती तशीच कुठेतरी एक अभेद्य अशी भागीदारी या मॅच मध्ये सुद्धा खेळली जाते. यावेळेस बॅकफुट पंच तुम्हाला पाहायला मिळते. बॉल निघून जातोय डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान. थ्रो काहीसा चुकला होता पण वेळी स्वतःला सावरलंय आणि एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 48 या आकड्यावर. 40 रेट 49 49 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. अर्धशतकी भागीदारी होईल का? जशी पहिल्या मॅच मध्ये अर्धशतकी भागीदारी झाली होती तशीच आता ही अर्धशतकी भागीदारी होईल का? कुठेतरी डॉमिनंट करतोय वडवली संघ. खिडकाई टीम वर परत वर येण्याची बिलकुल संधी मिळत नाहीये तरी देखील प्रयत्न सुरू आहेत खिडकाई या संघाचे. बॉलिंग साइड स्ट्रॉंग आहे पण मात्र कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा वैभवने खर्च केल्यानंतर मात्र ऋतिक म्हात्रे याचा देखील सूर थोडासा निसटलाय. ऋतिक म्हात्रे यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लाईन बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरून बाहेर पाठवून दिलंय. 6 धावांसाठी ह्यूज सिक्सर षटकार. 6 धावांची वाढ आणि 6 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 55 या आकड्यावर. 55 रन्स ऑन बोर्ड. अर्धशतकी भागीदारी झाली आहे ती म्हणजे ऋतिक पाटीलची आणि कमलेश पाटीलची. म्हणायचं झालं तर कमलेश पाटील एक उत्तम दर्जाचा गोलंदाज सुद्धा आहे आणि आज त्याने दाखवून दिले तो उत्तम दर्जाचा आघाडीचा फलंदाज सुद्धा आहे. ऋतिक पाटील ऍज अ बॅटिंग लाईन खूप चांगली स्ट्रॉंग ठेवतो. नेहमीच तो लीड करतो ऍज बॅट्समन वडवली बी थीम साठी आणि चांगली साथ मिळते एकमेकांना. जेव्हा संधी मिळते कमलेशला त्या संधीचा योग्य वापर करतोय, जेव्हा संधी मिळते ऋतिकला त्या संधीचं सोनं करतोय. महत्वाचं आहे आता या 2 षटकामध्ये कुठेतरी अंकुश ठेवावा लागेल धावांना गोलंदाजी करणाऱ्या खिडकाई संघाला. जे आपण मैदानाच्या सभोवताली दादांचे फ्लेक्स बघतोय म्हणजे सन्माननीय पांडुरंग दीनानाथ संते यांचे फ्लेक्स जे पाहताय तुम्ही मैदानाच्या सभोवताली जेवढे फ्लेक्स आहेत
त्या फ्लेक्सला कुठल्याही फलंदाजाचा बॉल ज्याने जो शॉट खेचलाय, षटकार डायरेक्ट जाऊन आदळला तर त्या फलंदाजाला DJ विशाल म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. दादांच्या कुठल्याही फ्लेक्सला षटकाराच्या माध्यमातून कुठलाही बॉल आदळला तर त्या फलंदाजाला सन्माननीय विशालजी म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक बक्षीस स्वरूपात दिले जाईल. नेक्स्ट मॅच असणार आहे ती म्हणजे शिरढोण विपक्ष जुनी डोंबिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शिरढोण आणि जुनी डोंबिवली. यावेळेस फुटवर्क तितकंसं जाणवलं नाहीये. शरीरापासून दूर होऊन कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि लगेचच त्या चुकीचा फायदा जो होतोय. 22च्या माध्यमातून एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जाईल एकने पुढे पोहोचेल 56 या आकड्यावर. 56 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. एक चांगली सुस्थिती आहे. चेंज द गेम वडवली बी ची. तेजस ठाकूर हा नवीन गोलंदाजी मार्कवर आहे आणि नरेश डोमे सर पहिली मॅच खूप चांगली खेळली आणि पहिली मॅच जिंकली आहे ती म्हणजे सोनारपाडा टीमने. आणि आता चालू असलेली मॅच आहे खिडकाळी विपक्ष वडवली बी. खिडकाळी टीमने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि वडवली बीच्या माध्यमातून तडाखा चालूच आहे. हा काहीचा मिसटाइम स्ट्रोक आहे. फॉलोथ्रू मध्ये स्वतः गोलंदाज तेजस गेला होता, उलट दिशेने झेल स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र शेवटच्या क्षणाला शरीराचं संतुलन बिघडला आणि झेल हातातून निसटला. रिप्ले मध्ये पाहू शकता किती उंच हा बॉल गेला होता. उलट दिशेने फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न अटेम्प्ट केला होता राहुलजी पण शेवटच्या क्षणाला शरीराचं संतुलन सुटलं आणि हा झेल सुटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 58 या आकड्यावर. 58 रन्स ऑन बोर्ड. तेजस ठाकूर चांगली सुरुवात करतोय या षटकाची ऍज अ बॉलर. स्ट्राईकवर बॅट्समन असेल कमलेश पाटील. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयास झाला होता. मैदानाच्या समतल खेळला जात आहे. कुठेतरी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचं शरीराचं संतुलन बिघडलं जाते. आउटफील्ड खराब नाहीये, फक्त आणि फक्त पावसाळा आहे आणि पावसाळ्यामुळे आउटफील्ड निसरडी झालेली आहे. त्यामुळे मात्र आता कुठेतरी तोल जातोय तो म्हणजे ऋतिक पाटीलचा आणि दुर्दैवीरित्या धावचीच्या स्वरूपात ऋतिक पाटील हा बाद होते. कॉलिंग मिस्टेक आणि पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या 60 असताना 60 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चला जुनी डोंबिवली आणि शिरडोन दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉससाठी तयार राहायचंय. जुनी डोंबिवली आणि शिरडोन दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने यायचंय आणि जशी माहिती तुम्हाला दिली गेलेली आहे जर कुठला संघ उशिरा आला तर त्यांना धावांची नाही तर चेंडूंची पेनल्टी दिली जाईल अशी सूचना प्रत्येक संघाला दिली गेलेली आहे. ना जेव्हा लास्ट आपण केली होती ड्रॉ जेव्हा टाकले होते या स्पर्धेचे तेव्हाच नक्कीच आम्ही सूचना केल्या होत्या की कंपल्सरी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये येणं गरजेचं आहे आणि शिस्तबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ठाकूरचा पुढचा चेंडू धर्मांचा आपल्याला हा चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळतो. बाउन्सर होता आडव्या पाटणा ऑन साईडला. हा पटका मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला कमलेश पाटीलनं. सुंदर आपल्याला हा चेंडू पाहायला मिळतो ठाकूरचा. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4च धावा त्यांनी खर्च केल्या आहेत आणि संघाची धावसंख्या एकूण आपल्याला मयंक 11 वडवली बीची 60 पाहायला मिळते. मयंकचाच वाढदिवस देखील आहे. सुभाष पाटील यांचे चिरंजीव त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. यावेळेस गुडघे वाकून स्लॉक करण्याचा प्रयास झाला होता. व्यवस्थित समन्वय तर झाला नाहीये. वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची एक धाव फलकामध्ये वाढवली जाईल. धावसंख्या 62 या आकड्यावर 62 रन्स. आतापर्यंत या षटकातले बॉल्स फेकून झालेले आहेत ते म्हणजे 4 बॉल्स झालेत. 4 बॉल्स फेकून झाले. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 62 धावा. ठाकूरने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. ओव्हर द विकेट विशाल पाटील स्ट्रायकिंग एंडला पोल करण्याचा प्रयत्न. आता हा पण पोलचा फटका डीप मध्ये मिड विकेटला तिथे फिल्डर उपस्थित आहेत. चेंडूची उचलून फिक करतील तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर बोर्ड होते आपल्याला एकूण 64 धावा पाहायला मिळतात. पहिल्या देखील मॅच मध्ये आपल्याला एकूण 85 धावेची भागीदारी देखील पाहायला भेटली होती. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाही. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल.
जेव्हा तुमच्या संघामध्ये पुरेसे खेळाडू नसतात, म्हणजेच काय प्रेक्षकाच्या माहितीसाठी 8 खेळाडू घेऊन खिडकाळी संघ खेळतोय, तर कुठेतरी एक दबाव सुद्धा असतो. नैसर्गिक दबावाने कुठेतरी खेळ होतोय खिडकाळी संघाचा. पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. यस, पंचांनी लाईन चेक केले आणि शेवटच्या क्षणाला दर्शवलंय की हा एक व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलची एक धाव धावफलकामध्ये ऍड करावी लागेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 66 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत या डावामध्ये वाईटच्या 11 धावा आलेल्या आहेत. 11 रन्स या 13 अतिरिक्त धावा आणि त्यातल्या 11 धावा या वाईटच्या आहेत. म्हणजेच कुठेतरी गोलंदाजांनी फोकस करून गोलंदाजी करायला हवी. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेतलाय की बॅटचा संपर्क झालाय. पंच तर दर्शवतीलच. येस, लेग बाईटच्या स्वरूपातले एक धाव आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता बॅट्समन विशालचा, पण कमलेशने थांबण्याचा इशारा केला आणि अशा पद्धतीने चौथ्या षटकाची समाप्ती होते आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर चेंज द गेम वडवली बी ची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 66 धावा. 66 रन्स फॉर द ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 67. नेक्स्ट मॅच असणार आहे जुनी डोंबिवली आणि शिरडोन. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने रिपोर्ट करायचंय. आजच्या दिवसामध्ये 12 संघ खेळणार आहेत आणि आज आणि उद्या कल्याण डोंबिवली ग्रामीण संघ खेळणार आहेत. त्यानंतर 13 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीच्या शेजारील म्हणजेच काय ठाणे, भिवंडी, पनवेल, बदलापूर या सर्व परिसरातले खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि 14 तारखेला शहरी ओपनचे संघ तुम्हाला या मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल रोख रक्कम 1 लाख रुपये आणि भव्य चषक, आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 भव्य चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असेल रोख रक्कम 30,000 आणि भव्य चषक. सन्माननीय सुभाष पाटील यांच्याकडून पारितोषिक जाहीर केलेलं आहे. वडवली बीच्या कुठल्याही बॅट्समनने लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार खेचले तर सन्माननीय सुभाष पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये बक्षीस स्वरूपात दिले जातील. टीमचे ऑनर आहेत, ते टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि मयंक त्यांचा चिरंजीव त्याचा वाढदिवस आहे. स्वराज अंतिम षटकासाठी स्वराज राईट आर्म ओव्हर. स्वराजचा आखुटप्याचा बॉल होता आणि कुठेतरी लाईनीत दर देखील बिघाड नक्कीच जाणवतोय, कारण खूप जास्त बाहेर उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या खूप जास्त बाहेर हा बॉल पिचिंग झाला होता आणि त्याच्या बाहेरूनच तो ट्रॅव्हल देखील झालाय. वाईट बॉल. स्वराज न्यू बॉलर. पहिला बॉल वाईड हाताळलाय. त्यानंतर एक लिव्हिंग एज आणि सफलता मिळते स्वराजला. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी स्वराजला निमंत्रण दिलं होतं गोलंदाजासाठी आणि खूप चांगल्या पद्धतीने स्वतःवर विश्वास ठेवून हा चेंडू हाताळला आणि दुसरा गडी बाद होतोय वडवली बी चा. मयंक 11 वडवली बी चा दुसरा विकेट डाऊन झालेला आहे आणि मयंक 11 वडवली बी ची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एकूण 68 धावा. 68 रन्स ऑन बोर्ड. एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय, पण विजयाची खात्री मात्र नक्की आपण देऊ शकत नाही. चांगला की आतापर्यंत या मॅच मध्ये झाला. मयंक 11 वडोली बी टीमचा विकास आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्वराज एक यंगस्टर आहे, रायझिंग स्टार गोलंदाज, म्हणजे त्यांच्या समोर मोठी पर्वणी असेल. विकेटला फटका चांगला आहे. खूप टप्प्याचा चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या दिशेनं. विकास पाटीलनं मात्र सुरुवात केली आहे षटकारानं. गुड शॉट. मेजबानी दिली गेली होती राहुलजी. आखोटेप्याचा बॉल होता. परफेक्ट हाईट मेंटेन केली होती आणि तितकीच संधी मिळाली पुल शॉट खेळण्याची आणि त्या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 6 ने पुढे जाऊन पोहोचते ती म्हणजेच 74 या आकड्यावर. पुन्हा एकदा धाव तर मिळते. धावून धाव पूर्ण गेलेली आहे. 2 धावा वाईडच्या या धावफलकात ऍड केले जातील. 2 धावांची वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 76 या आकड्यावर. 76 रन्स ऑन बोर्ड. जवळपास बोनसच्या स्वरूपात खिडकाळी टीम कडून वडवली बी ला धावा बहाल केल्या जात आहेत. अगोदरच धावांचा डोंगर उभा आहे आणि त्यात अजून धावांची भर पडली जाते. पुन्हा एकदा 1 धावेची भर पडते. धावसंख्या वाईडने जाईल पुढे.
आणि पोहोचेल ती म्हणजे 77 या आकड्यावर. 77 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकवर असेल कमलेश पाटील. यावेळेस बॉलला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न, बॉलचा पाठलाग करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण बॉल मात्र नियंत्रण रेषा ओलांडतोय आणि या वाईटच्या माध्यमातून एक धाव वाढेल. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 78 वर. फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण देखील झालाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार येतोय कमलेश पाटीलच्या बॅट मधून. या देखील मॅच मध्ये आपल्याला 80+ धावसंख्या बनेची पाहायला मिळते. येस, मी देखील तोच उल्लेख करणार होतो. जसा या अगोदरच्या मॅच मध्ये 85 धावांचा एक भला मोठा डोंगर बनवला होता, त्यानंतर 86 धावांचं टार्गेट दिलं होतं आणि टार्गेट चेस डाऊन करताना पुरता नाकीनवी आले होते ते म्हणजेच टीमकडे. तर आता मात्र तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये पाहायला मिळते. वडवली बीच्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे 84 धावा, 84 रन्स. 12 चेंडू मध्ये एकूण 40 धावा बनवल्या आहेत. कमलेशनं 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला भेटला. डायरेक्ट हिटचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला, ओव्हर थ्रो आणि अजून या 2 धावा मिळतील. अंपायरचा इशारा लेग बाईचा आलाय आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 86 जे पहिल्या मॅच मध्ये टार्गेट होतं मनीष पाटील ते आता नक्कीच ती धावसंख्या आपल्याला धावपालकावरती पाहायला मिळते. लास्ट ऑफिशियल कॉल फॉर जुनी डोंबिवली आणि शिरडोन. यावेळेस परफेक्ट लाईन अँड लेंथ मेंटेन केली आहे का तर येस, अचूक चेंडूची हाताळणी केली जाते. जबरदस्त कमबॅक फाईट बॅक दिला जातोय स्वराज कडून. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. धावसंख्या झालेली आहे 86 धावा. यावेळेस मिस टाइम ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक नाहीये इनफिल्डच्या आतमध्ये. फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज स्वतः बॉल अडवायला जाईल तोवर मात्र 2 धावा पूर्ण करण्याची पुरेशी वेळ होती आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय, पोहोचलाय 88 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी आता 89 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय खिडकाळी या टीमसाठी आणि या 89 धावा पूर्ण कराव्या लागतील 30 बॉल्स मध्ये. चला, शेवटचा कॉल आणि अंतिम पुकार असेल शिरडोन आणि जुनी डोंबिवली या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना. लगेच आम्ही टॉस क्लिअर करणार आहोत आणि दुसरा डाव चालू आहे. या पुण्याचा बुलंद आवाज, मित्र म्हणेन मोठमोठ्या स्पर्धांचा बुलंद आवाज, सन्माननीय नरेश डोमे सर. थँक्यू. हॅलो, नमस्ते सर्व क्रीडा रसिकांना माझा सप्रेम नमस्कार. माननीय पांडुरंगजी दीनानाथ संत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आज या मैदानामध्ये होतंय आणि मोठ्या धडाक्यामध्ये आज सकाळी शुभारंभ झाल्यानंतर खेळाला प्रारंभ झाला आणि क्रिकेटचा एक अद्भुत थरार आपल्याला येणारे 5 दिवस या मैदानावरती अनुभवता येणार आहे. खरं तर क्रिकेट हा आपल्या सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यामुळे कोणताही मोसम आपल्याला थांबवू शकत नाही. आपण पावसाळ्यात क्रिकेट खेळू शकतो, उन्हाळ्यात तर खेळतो, हिवाळ्यातही खेळतो, परंतु एकदा एखाद्या गोष्टीचं प्रेम असेल तर ती मिळवण्यासाठी आपण निश्चित प्रकारे कोणत्याही मार्गाचा अवलंब करतो आणि इथेही आपण पाहिले क्रिकेटचं प्रेम आपल्याला रबर बॉलकडे घेऊन आलेलं आहे. अतिशय छान प्रकारे स्पर्धेचं आयोजन आहे आणि त्याही पेक्षाही एक वेगळा बॉल जरी असला तरी क्रिकेटचा रोमांच थोडा देखील कमी होत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. चला सामन्याकडे जाऊ. आजचा हा दुसरा सामना आहे वडवली बी विरुद्ध खिडकाळी. या 2 संघामध्ये ऋतिकची फलंदाजी आपण पाहिले. सुरुवातीच्या काळामध्ये एक षटकार एक चौकार खेचत त्यानं तब्बल 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं, परंतु कमलेश पाटील आज काय खेळला तुम्ही पाहिलं. कमलेशचे षटकार आज तब्बल 5 षटकार कमलेश पाटीलने या मैदानामध्ये दाखवले. 16 चेंडूमध्ये नाबाद 42 धावांची भली मोठी खेळी त्याने आज उभी केली आणि विकास पण त्याला थोडीशी साथ दिली. एक षटकार विकासच्या बॅटमधून देखील आला आणि पाहिलं आपण की 5 षटकामध्ये धाव फलकावरती
88 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर दरम्यानच्या काळामध्ये इथे नवीन सामन्याचा टॉस होतोय. मी मनीष पाटील सरांकडे आपल्याला घेऊन जातोय. टॉस होतोय सन्माननीय पांडुरंग संते यांच्या शुभ असते. मी संते साहेबांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढू शकता. तर नाणेफेक जिंकले जुनी डोंबिवली या टीमने. तर जुनी डोंबिवली या संघाचं नेतृत्व करणार कॅप्टनला आपण विचारूया की नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल. आम्ही फिल्डिंगच करू. आजच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण करताना बॉलिंग अटॅक करण्यासाठी तुमच्या संघामध्ये महत्त्वपूर्ण गोलंदाज कोण आहेत. आज जयदू आहे, नॅनू आहे, करण आहे, मी आहे. शिरडोन संघ फलंदाजी करणार आहे आणि जसा अभ्यास आपण केला तर दोन्ही पहिल्या डावामध्ये 80चा पल्ला पार होतोय. तर तुमचं वैयक्तिक स्ट्रॅटेजी काय ॲज अ बॅटिंग साईड. नक्कीच आम्ही जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू जेणेकरून समोरच्या संघावर प्रेशर येईल. किंग्स ट्रॉफीच्या या लाख मुलाच्या स्पर्धेबद्दल 2 शब्द. विशालचा आयोजन हा लाजवाबाचा असतो. नेहमीच काहीतरी नवीन बघायला मिळते. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे जुनी डोंबिवली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि शिरडोन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही संघांना गोड गोड शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सवर तुम्हाला घेऊन जातोय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर नरेश डोमे सर. थँक्यू. थँक्यू मनीष सर. जाऊया मैदानामध्ये. मॅच सुरू होते. ऋतिक आणि महेश ही जोडी आता मैदानामध्ये. तर पुन्हा एकदा कमलेश पाटील सुरुवात करेल. पहिला चेंडू. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटी. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा असेल षटकार. वाह. या मॅच मध्ये षटकारानं महेशनं खातं खोललेलं आहे. 88 धावा तुम्हाला समोर दिसतील मजबूत, परंतु मैदानामध्ये या धावा मजबूत असतील का. कागदावरती बलाढ्य असलेली धावसंख्या मैदानामध्ये कचाकड्याची किंवा कुचकामी ठरेल का याचं उत्तर पुढच्या काही काळामध्ये तुम्हाला मिळेल. जबरदस्त फलंदाजी. पहिला शॉट नेत्रदीपक होता, धडाकेबाज होता. कमलेश पाटील परत एकदा डाव्या हाताने राऊंड द विकेट. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे अडवलं जातोय मात्र वाईड आहे. 2 धावा इथे अधिकच्या मिळतील. अगर किसी चीज को आप दिल से चाहो ना तो पूरी कायनात लग जाती है तुम्हें उसे मिलाने के लिए. 88 धावांचं लक्ष आहे आणि लक्षाच्या दिशेने पाठलाग करत असताना आपल्याला बघायला मिळतोय खिडकाळीचा संघ जिथे पहिला चेंडू केवळ धावफलकावरती धावा आहेत मात्र 8 धावा माफ करा. कमलेश पाटील परत एकदा गोलंदाजी मार्क वरती असेल. फील्ड सेटिंग तुम्ही बघितली तर सातत्यानं बदल करावा लागतो. इथे कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाहीये. 30 यार्ड सर्कल नाही. सगळे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे कारण फलंदाज महेश आणि ऋतिक यांची फलंदाजीचा नजराणा मैदानामध्ये प्रेक्षकांसमोर. आखूड टप्प्याचा चेंडू. हो इथे कड असावी कदाचित. खूप बाउन्स होता चेंडूला. आखूड टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. फाईन लेग सीमारेषेकडे तिथे मिळतील 1 धाव. 22 च्या रूपानं या धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. 9 धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना. कमलेश पाटील फलंदाजीमध्ये आज या खेळाडूने एक वेगळा ठसा उमटवला. 42 धावांची नाबाद खेळी त्यानं उभी केली आणि त्यानंतर गोलंदाजीला तो आलाय आणि पाहिलं पहिल्या षटकामध्ये मात्र महेशनं जोरदार हल्ला. हो 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 इथे मोठा आवाज होता. यष्टीरक्षकाकडून मोठी चूक असेल. झेल तिथे ड्रॉप होतोय. खर तर या परिस्थितीमध्ये खेळणं किंवा स्वतःला सिद्ध करणं हे निश्चित अवघड आहे. कारण एकतर मैदान निसरड आहे, दुसऱ्या बाजूनं बॉल ओला आहे, ओलसर आहे. अशा पद्धतीनं गोलंदाजांना तो बॉल टाकणं शक्य नाही. अवघड आहे. आणि क्षेत्ररक्षकांसाठी तर ते मोठं दिव्य आहे. आणि या परिस्थितीत देखील विपरीत परिस्थिती आपण म्हणतो ना, विपरीत परिस्थिती ऐसी होती जो आदमी को झिरो से हीरो बना देती है. आणि मला वाटतंय इथं हे जे खेळाडू आहेत ना हे निश्चित हिरो आहेत. कारण अशा परिस्थितीमध्ये देखील ते खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण बघू ऋतिक म्हात्रे. एक बाउन्सर होता, तेज तर्राट बाउन्सर. आखूड टप्प्याचा चेंडू आणि हुकचा प्रयत्न होता तिथे. ऋतिक म्हात्रेचा प्रयत्न फसलेला. धावफलकावरती असतील धावा. 10 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतरही कमलेश पाटीलनं धावफलक रोखलेला आहे. यावेळेस पाहायचंय शरीराच्या दिशेने टाकलेला हा चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि फलंदाजाचा प्रयत्न तिथे पूर्ण फसला. लेग बाईटची धाव. एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे पोहोचेल. 11 धावा आपण बघतोय. क्षेत्ररक्षण तुम्ही बघितलं तर आपण
जनरली क्रिकेटमध्ये बघत असतो की 5-6 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण असतं, 38 सर्कल असेल, परंतु इथे सगळे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. ओ हो, व्हॉट अ बॉल. भन्नाट वेग होता हा, बाउन्सर होता हा आणि खतरनाक बाउन्सर होता. फलंदाजाची मागणी कदाचित माझ्या शोल्डर डोक्यावरून गेलेला असेल चेंडू हा, परंतु पंचांनी ही मागणी कुठल्याही प्रकारे उचलून धरली नाही. एक धाव अतिरिक्त धावफलकावरती 22च्या रूपानं, धावफलक पुढे 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. तुम्ही विचार करा, पहिल्या चेंडूवरती धावा होत्या 8 आणि त्यानंतर केवळ 4 धावा कमलेश पाटीलने रोखलेल्या आहेत. 12 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. सन्माननीय सुभाष पाटील यांचं शुभागमन झालं निलजे गावचे. त्यांना विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वडवले बी विरुद्ध खिडकाळी हे दोन्ही संघ खर तर क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये असेल किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये एक मजबूत म्हणून ओळखले जातात. आणि आज मला वाटते बरेचसे संघ बलाढ्य संघ आहे, कारण डोंबिवली ग्रामीणचे सगळे संघ एकमेकांच्या समोर आज सकाळचा सामना आपण पाहिला. सोनारपाडा हा संघ देखील निश्चित दमदार संघ आहे. विशेष म्हणजे आज वाकळणचा संघ देखील मैदानामध्ये येणार आहे. आणि विशेष खिडकाळे आणि वडवली बी या दोन मातब्बरांना पहिल्याच फेरीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढावं लागते. त्यामुळं आपण बघत असतो ना की जसे एखादा मोबाईल गेम आपण खेळत असतो, पहिली लेवल पूर्ण केल्यानंतर दुसरी लेवल अजून टफ असते, तिसरी लेवल अजून टफ असते. आणि तोच प्रकार इथे आपण बघायला मिळतोय प्रत्येक टीमच्या बाबतीमध्ये. हीच परिस्थिती तयार होणार आहे की तुम्हाला पहिला मॅच थोडी सोपी असेल, पण त्यानंतरच्या मॅचेस निश्चित अवघड असणार आहे. तुमच्या लेवल ह्या टफ होत जाणार आहे पुढे पुढे जात असताना. आखूड टप्प्याचा चेंडू होता, फाईन लेगला खेळलाय चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत 2 धावा. इथं महेशला हलक्या हातानं बेल्स तर उडवलेली आहे, प्रश्न पंचांकडे विचारलेला आहे, परंतु तोपर्यंत ऋतिक हा आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला होता. अजूनपर्यंत त्याच्या बॅटवर कोणती धावेची नोंद केली नव्हती, परंतु अखेर धावा त्याने घेतल्या आणि तो देखील आपलं अपकरा महेश एक मात्र रन मशीन आपण त्याचा उल्लेख करू शकतो, कारण पहिला चेंडू षटकार खेळल्यानंतर त्यानं 3 धावा 9 धावा आपल्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये नोंदवलेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला ऋतिक म्हात्रेला मात्र अजून खातं खोलायचे. गोलंदाजी मार्क वरती ऋतिक पाटील, महेश स्ट्राईक एंड वरती आणि मोठं लक्ष आहे 88 धावांचं. यावेळेस फुल ब्लॉक होल आपण म्हणतो ना, पायाचा वेध घेणारा एक यॉर्कर चेंडू होता इथे आणि फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. तुम्ही बघाल टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाज मुवमेंट करू शकतात, म्हणजे शफल होतील, चेंडूच्या लाईन मध्ये येतील. रबर बॉल क्रिकेटमध्ये तेवढी उसंत मिळत नाही, कारण तितका वेग या चेंडूला आहे. आणि विशेष म्हणजे मैदानही थोडंसं निसरड आहे, त्यामुळे तुम्हाला पायांची कमीत कमी हालचाल करत मोठा फटका खेळायचा असतो. आणि विशेष म्हणजे ही जे तंत्र आहेत, फुल टॉस चेंडू उंच आकाशामध्ये लॉंग ऑनच्या डोक्यावरून असेल यावेळेस, सीमारेषेच्या पलीकडं षटकार, दुसरा षटकार महेशच्या बॅटमधून. याच मैदानामध्ये आदरणीय पांडुरंगजी दीनानाथ संत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रबर बॉल क्रिकेटची जी स्पर्धा होत असते, पहिल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आहे महेश. आणि पुन्हा एकदा या वर्षी देखील त्याची सुरुवात तशीच थाटात. काय जबरदस्त बॅटिंग, दुसरा षटकार दुसऱ्या षटकामध्ये आणि धावफलक दाखवतो 20 धावा. सरळ बॅटनं फटकेबाजी इथं बघायला मिळते. आणि विशेष म्हणजे यावेळेस फुलर लेनचा हा चेंडू होता, राईस करता आला नाही, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल, धाव घेण्याची संधी, पायची फेक आणि इथे फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक पहिला, ऋतिक म्हात्रे इथे बाद झालेला. एकही धाव त्याला जरी नोंदवता आली नसेल तरी देखील महेशला साथ देणं हे सुद्धा खूप महत्वाचं काम आहे आणि ते त्याने इथे इमाने इतबारे पार पाडलेला आहे. एकूण 90 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत 5 षटकामध्ये. रबर बॉल क्रिकेट हे अत्यंत आक्रमक क्रिकेट आहे. खरं तर मी तर पहिल्यांदाच प्रत्यक्षात युट्यूबवरती बऱ्याच वेळा मॅचेस बघितल्या मी, परंतु प्रत्यक्षात रबर बॉलची कॉमेंट्री करण्याची संधी पहिल्यांदा मिळते. विशाल म्हात्रे डीजे
यांना मी निश्चित धन्यवाद देईल की या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही मला निमंत्रण दिलं आणि रबर बॉलचा हा थरार पाहण्याची संधी मला मिळाली. डाव्या यष्टीवरती चेंडू होता, आखूट टप्प्याचा चेंडू, थोडासा बाउन्स चेंडूला आणि अलगद उचलण्याचा प्रयत्न होता फाईन लेगला, तिथे फसलेला. निर्धाव चेंडू धावफलकावरती आपण बघू शकतो 21 धावा. पाकिस्तानमध्ये टेप बॉल क्रिकेट आहे आणि टेक्निकली विचार केला तर टेप बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट हे जवळपास जाईल. अर्थात प्रत्येक खेळाचं वेगवेगळं तंत्र असतं. इथे फसलेला हा फटका आहे, परंतु कोण चेंडू खाली येणार मला वाटते कोणी नाही. महेशला जीवदान म्हणता येणार नाही, कारण फील्ड सेटिंग अशा प्रकारे आहे की प्रत्येक क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. या परिस्थितीमध्ये इतक्या मध्ये येऊन झेल घेणं निश्चित अवघड आहे. षटक 2 संपलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 22 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खिडकाळी. वडवली बी विरुद्ध त्यांची रंगलेली लढाई आपण बघतोय. मॅच नेक्स्ट मॅच तुम्हाला नक्कीच टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे कॅप्टन, जुनी डोंबिवलीचे कॅप्टन आणि त्याच्यासोबत शिडून टीमचे कॅप्टन. एक चांगला थरार आपल्याला पुढच्या देखील मॅच मध्ये पाहायला मिळेल. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्याला प्रत्येकी वेळेस काहीतरी वेगळं करत असतात आणि एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच साठी जेव्हा येतात नक्कीच तेव्हा नक्कीच तुम्हाला त्यांचे फोटोज पाहायला मिळतील. आणि मात्र हा सुरू असलेला सामना वडोली बीचे कॅप्टन कमलेश आणि खिडकाली टीमचे कॅप्टन महेश पाटील. जाऊया आपण सरांकडे. बघा, तिसरं षटक पुन्हा एकदा कमलेश पाटीलच्या हातामध्ये आहे. हा छोटा गोलंदाज, आयर्न मॅन आपण म्हणू शकतो, स्टील बॉडी, एक कणखर शरीर यष्टी लाभलेला हा गोलंदाज आहे कमलेश पाटील. डाव्या हाताने राऊंड द विकेट, भन्नाट वेग, यष्टीरक्षकाच्या डाव्या उजव्या बगलेतून चेंडू जातोय डीप थर्ड मॅन सीमारेषेवर. अडवला तिथे 1 धाव महेशला. महेशला रोखणं हे महत्वाचं आहे, कारण ज्यावेळेस मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो ना, त्यावेळेस प्रत्येक षटका पाठीमाग तुमचा जो आस्किंग रन रेट आहे त्या जवळ तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे जरी एखादं षटक जरी तुमचं कमी धावसंख्येत आलं तर पुढच्या षटकावरती प्रेशर येत असतो. उजव्या यष्टी बराचसा बाहेर चेंडू आहे. निश्चित पंचांचे हात फैलावतायत. वाईडचा इशारा येईल इथे. एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलक पुढे 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज तेजस पाटील. तेजसचं तेज इथे आता पडणं गरजेचं आहे. यावेळेस हो काय वेग आहे, भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आहे आणि त्या वेगाच्या जोरावरती तो फलंदाजांवरती मोठं प्रेशर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सातत्यानं व्हेरिएशन त्याने केलेलं आहे, मिश्रण त्याने गोलंदाजीमध्ये केलेलं आहे आणि त्याचाच परिपाक, त्याची गोलंदाजी प्रचंड यशस्वी ठरताना आपण बघतोय. परत एकदा खूप उशिराने खेळलेला हा फटका, अप्पर कट, जे वीरेंद्र सेहवागच्या बॅटमधून सातत्यानं असे फटके आपण बघत असतो. खूप उशीर झाला होता खरं हा फटका, कारण पोझिशन मध्ये नव्हता बिलकुल तेजस त्यावेळेस. आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धावफलकावरती आहे. 24 धावा परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. कमलेशचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या पुन्हा बाहेर, पुन्हा निर्धाव. महेश वगळता एकही फलंदाज खिडकाळी संघासाठी धावा आणू शकत नाही. ऋतिक पाटील 3 चेंडू खेळला, एकही धाव आपल्या संघासाठी आणू शकला नाही, तर तेजस पाटील पुन्हा 3 चेंडू मध्ये तो एकही धाव आपल्या संघासाठी आणू शकलेला नाही. कमलेश पाटील, वेग इथे भयंकर वेग आहे आणि इतक्या महाप्रचंड वेगासमोर उभं राहणं म्हणजे प्रत्यक्षात मदमस्त हत्ती समोर उभं राहण्यासारखं आहे. निश्चित अवघड आहे. उरात धडकी भरवणारी ही गोलंदाजी आहे, काळजात धस्स करणारी ही गोलंदाजी आहे आणि अशी धार जर गोलंदाजीला असेल तर फलंदाजांच्या पुढे आव्हान बिकट आहे. ओहो, इथे पुढे खेळायचा प्रयत्न होता, चेंडू फाईन लेगकडे जाईल आणि तिथे फलंदाज कोणती धाव घेत नाहीयेत. षटक मात्र सुरू राहील. मला वाटतंय तिसरं षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि आता लक्ष खूपच बिकट होत चाललेलं आहे. महेश पाटीलनं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून जो सुरुवात केली होती, इरादा दाखवला होता, परंतु पुढे त्यामध्ये तो कायम ठेवू शकला नाही. धावांचा ओघ थांबला, नव्हे मंदावलाय आणि आता लक्ष खूप अवघड आहे. शेवटची 2 षटकं इथे शिल्लक आहे. शुभम पाटील, शुभम पाटील वरती हल्ला जरूर, मिड विकेटला पुन्हा षटकार.
तिसरा महेश पाटीलच्या बॅटमधून 30 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजून 59 धावांची गरज आहे. 11 चेंडू 59 धावा. लक्ष निश्चित मोठं आहे, पण असं म्हणतात की कोई लक्ष्य बडा नहीं होता, कोई लक्ष्य बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. लढाई इथं सुरू आहे आणि महेशची एकांगी लढाई, कारण महेशला दुसऱ्या बाजूनं साथ अजिबात भेटली नाही. साथ भेटणं, साथ मिळणं हे खूप महत्वाचं असतं वास्तविक जीवनामध्ये देखील. आणि इथे महेशचा बळी पडतोय, महेश बाद होतोय. फलंदाज क्रमांक 2 इथे बाद. रबर बॉल क्रिकेटचा एक मोठा थरार आदरणीय पांडुरंगजी दीनानाथ संते यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सातत्यानं म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा रबर बॉल क्रिकेट असेल, आदरणीय पांडुरंगजी दीनानाथ संते सातत्यानं खेळाडूंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत आणि या मैदानावरती निश्चित मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून होत असतात. आजही या स्पर्धेच्या माध्यमातून ट्रबल बॉल क्रिकेटचा थरार आपल्याला बघायला मिळतोय. आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा बाउन्सर, मात्र यावेळेस खूप बाहेर आहे. वाईडचा इशारा. एका अतिरिक्त धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल. तो 31 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू. शुभमच्या हातामध्ये चेंडू आहे आणि महेश एकमात्र खेळाडू असा होता की ज्याने धावा आणलेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी त्याने उभी केली. त्यानंतर कोणताही फलंदाज नाही की ज्याने धाव काढलेली आहे. पुन्हा एकदा बाउन्सर आणि हा चेंडू मात्र निर्धाव असेल. स्क्वेअर लेग पंचांनी एक बाउन्सची घोषणा केलेली आहे. रबल बॉल क्रिकेटमध्ये देखील जो सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये चेंडू नियम वापरला जातो त्याचाच वापर इथे देखील होणार आहे. पुन्हा एकदा शुभम पाटील. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता आणि पुन्हा एकदा राईज करण्याचा प्रयत्न, तो फसलेला निर्धाव चेंडू. धावफलक दिसतो इथे केवळ 31 धावा. अलीकडे आपण पाहतो की खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेट देखील पुढे येत आहेत. T20 क्रिकेट पेक्षाही अधिक आक्रमक असा नवीन क्रिकेट आता आंतरराष्ट्रीय पटलावरती येतोय. त्याची चर्चा आपण करू. दरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू होता, हा देखील निर्धाव. इंग्लंडमध्ये लाईव्ह 100 क्रिकेट गेम्स आता सुरू झालेले आहेत आणि भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील तुम्हाला लाईव्ह 100 मॅचेस बघायला मिळतील. चेंडू आकाशामध्ये खूप उंच, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे झेल मात्र सुटतोय. तसेच सन्माननीय सुभाष पाटील निलजेगावचे नक्कीच वडवली बी टीमचे पुरस्कर्ते आहेत. सुभाषजी पाटील यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेटला असंख्य चाहते आहेत आणि खरं तर चाहत्यांच्या जोरावरच हा खेळ आज संपूर्ण जगभर पसरतोय. कुठल्याही प्रकारे राजाश्रय नसतानाच देखील अनेक मान्यवर, मग सन्माननीय पांडुरंगजी दीनानाथ संत यांच्यासारखी मंडळी असतील सातत्याने क्रिकेटच्या खेळाडूंच्या पाठीमागे असतात. निळजे गावचे सुभाषजी पाटील आज इथे उपस्थित आहेत. त्यांनी देखील अनेक संघ ते पुरस्कृत करतायत आणि त्याचमुळं खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ निर्माण होतं, खेळाडूंना संधी निर्माण होतात आणि अशी असंख्य माणसं टेनिस क्रिकेटरच्या पाठीमागे आहेत, ते या खेळाच्या पाठीमागे आहेत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता, हलकासा बाउन्स होता चेंडूला. निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मला वाटतं निर्धाव चेंडू जास्त आहेत. जितके चेंडू बॅटने खेळलेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त चेंडू निर्धाव आहेत, डॉट बॉल आहेत. ऋतिक पाटील 3 डॉट खेळलेला आहे, तेजस पाटील 5 डॉट खेळलेला आहे, तर जयेश 4 डॉट खेळलेला आहे. तर जवळपास 12 चेंडू निर्धाव आहेत. काही चेंडू असे आहेत की ज्यांच्यावरती फलंदाजांनी धावा घेतल्या नाहीत, अर्थात बॅटने धावा मिळाल्या नाहीत, पण लेग बाईज मिळालेले आहेत. असे चेंडू वजा करून देखील 12 चेंडू निर्धाव आहेत आणि 22 लेग बाईज खेळलेले चेंडू जर पकडले तर अधिक चेंडू निर्धाव आहेत.
यावेळेस उंच आकाशामध्ये चेंडू लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक खाली, चेंडूच्या झेल टिपला जाईल आणि तिथे अजून एक धक्का खिडकाळी संघाला. आगीतून उठून फुफाट्यात पडणं असं मराठीमध्ये एक म्हण आहे आणि खिडकाळीच्या संघाच्या बाबतीमध्ये ती पूर्ण लागू होईल. कारण एका दिशेनं अडचणी खूप आहेत आणि दुसऱ्या बाजूनं हा संघ अजून पराभवाच्या गर्तेत जातोय. एका पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत आणि त्यांना आवश्यक असलेल्या धावा देखील त्यांना मिळत नाही. इकडे आड तिकडे विहीर असंही आपण म्हणतो आणि तशीच परिस्थिती झालेली आहे. प्रचंड संकटात चारही बाजूनं खिडकाळी संघाच्या. निर्धाव चेंडू असेल हा आणि पुन्हा एकदा निर्धाव धावफलकावरती धावा ज्या स्थिर आहेत त्या 33 धावा. विशेष म्हणजे 3 षटकार महेश पाटीलने खेळलेले आहेत आणि असं असताना देखील 18 धावा या 3 चेंडू मध्ये आल्यात. मात्र इतर धावा घेताना पुरती दमछाक झालेली आपण बघितली ती खिडकाळी संघाची. विशेषतः गोलंदाजांचं मी कौतुक करेल. कमलेश पाटीलनं 2 षटकं, ऋतिक पाटील, शुभम पाटील, आकाश पाटील, हा जो अटॅक आहे या चारही गोलंदाजांनी इथे फलंदाजांना जेरी सांडलंय आणि दिमाखदार विजयाची नोंद या ठिकाणी या मैदानावरती केलेली आहे. एक मोठा विजय आपल्याला बघायला मिळेल वडवली बी संघाचा आणि तब्बल 56 धावांनी विजय या ठिकाणी 5 षटकांच्या सामन्यामध्ये वडवली बी संघाने मिळवलेला आहे. आणि हा दिमागदार सामना संपल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी अजून एक सामना समोर येणार आहे आणि तो आहे शिरढोण विरुद्ध जुनी डोंबिवली. जुनी डोंबिवली संघाने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. शिरढोण संघाला फलंदाजीसाठी यायचे. एक सामना संपतोय तर दुसरा सामना पुन्हा एकदा घनघोर संघर्ष आपल्या समोर उभा राहतोय आणि हीच ओळख आहे खरं तर या स्पर्धांची. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मध्यंतरी मी थोडी